चाकणमध्ये गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी आता मोठी गर्दी होऊ लागली आहे। पुणे लाईव्हच्या वतीने दररोज खेड तालुक्यातील आणि चाकण शहरातील काही मंडळींची माहिती आणि देखावे याबाबत आढावा घेतला जात आहे। पुणे लाईव्हचे प्रतिनिधी प्रफुल्ल टंगसाळे, सतीश आगळे आणि रत्नेश शेवकरे यांनी काही मंडळांचा रविवारी 31 ऑगस्ट 2025 रोजी घेतलेला आढावा आपण पाहूयात। आमचं मयूर मित्र मंडळ यावर्षी रौप्य महोत्सवी वर्षात अर्थात 25व्या वर्षात पदार्पण करत आहे। मागील 24 वर्षात मंडळाने अनेक विविध उपक्रम केलेले आहेत। त्याच्यामध्ये वृक्षारोपण असेल, कोजागिरी पौर्णिमा असेल, गरजू मुलींना शालेय साहित्य वाटप असेल किंवा आत्ताच नुकतंच आम्ही एका बालकाच्या हृदय ट्रान्सप्लांटसाठी सुद्धा मदत केलेली आहे। मंदिरांनाही मदत केलेली आहे। अनेक सार्वजनिक कामं मंडळाने केली आणि या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आत्ताच मंडळाने रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिरही केलं। आज मंडळाच्या माध्यमातून साधारणतः चाकण आणि चाकणच्या परिसरामधील 100 पुरस्कार मंडळाच्या वतीने आज देण्यात आले। त्याच्यामध्ये आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श युवक, आदर्श युवती, आदर्श महिला असे जवळजवळ 100 पुरस्कार आज चाकणमध्ये मंडळाच्या माध्यमातून देण्यात आले। त्याचबरोबर आमचं ह्या मंडळाचं रोप बीज ज्यांनी लावलं ते आमच्या संस्थापक कार्यकारिणीच्या 49 सदस्यांचा सन्मानही आज मंडळाच्या वतीने करण्यात आला। या कार्यक्रमासाठी तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी शेटकाळे आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन अण्णा गोरे, त्याचबरोबर राजनभाई परदेशी, हरिभक्त पारायण अमृतनाना शेवकरे आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते, चाकणमधील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। त्या सर्वांचं प्रथमतः आपल्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो। कारण कुठलंही मंडळ वाढत असताना त्या मंडळाच्या पाठीवर जर कौतुकाची किंवा शाबासकीची थाप असेल तर ते मंडळ निश्चितपणे मोठं होतं। आणि मागच्या वर्षीचा मोरया करंडक जो संपूर्ण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून देण्यात आला, तो करंडक प्रथम क्रमांक आमच्या मंडळाने मिळवला, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। आणि म्हणूनच जाहिरातदार, वर्गणीदार किंवा आपले हितचिंतक आणि मंडळाला देणगी देणारे ह्या सर्वांच्या पाठबळावरती मंडळ आता 25 वर्षाचं झालंय। आमच्या संस्थापक कार्यकारिणीच्या जीवावर त्या कार्यकारिणीने आम्हाला केलेल्या मार्गदर्शनावर आम्ही आता 25व्या वर्षात पदार्पण करत आहोत। त्या 25व्या वर्षात अनेक संकल्प मंडळाचे आहेत, त्यातले 2 संकल्प आम्ही आता पूर्ण केलेत। त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर होतं, आरोग्य कॅम्प होता आणि आज आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श युवक, आदर्श युवती, महिला पुरस्कार देऊन आम्ही आज या ठिकाणी कार्यक्रम संपन्न केला। आपण पाहाल की प्रचंड अशी गर्दी आणि प्रचंड असा लोकांचा चांगला रिस्पॉन्स आम्हाला त्या ठिकाणी मिळतोय। यावर्षी मंडळानं एक अतिशय भक्तिमय प्रेमळ असा देखावा सादर केलेला आहे, वृंदावन। हे वृंदावन मंडळ देखाव्याची संकल्पना जी आहे ती आमच्याच मंडळाचे कार्यकर्ते अजय पाटील यांची संकल्पना आहे। मयूर मित्र मंडळाने अतिशय भव्य दिव्य स्वरूपात एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण केलंय। मी आपल्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना विनंती करेल की हे भक्तिमय वातावरण अनुभवण्यासाठी, हे वृंदावन अनुभवण्यासाठी आपण निश्चितपणे मयूर मित्र मंडळामध्ये या। धन्यवाद। प्रथमतः गणेशोत्सवाच्या निमित्त